अनिल कपूर यांचा नायक मूव्ही मधला रोल खूप फेमस झाला होता। हा अनिल कपूर यांचा रोल पिक्चर मध्ये बघायला भारी वाटायचा। तेव्हा असं वाटायचं असा नेता जर खऱ्या आयुष्यात असता तर किती छान झालं असतं। गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे, मिडल क्लास लोकांचे, लहान मुलांचे, महिलांचे प्रॉब्लेम्स लगेच सॉल्व्ह झाले असते। परंतु तो मूव्ही मधला सीन होता आणि तसा आपण विचार करत होतो। पण हीच गोष्ट आता सत्यात उतरली आहे। पण दुर्दैव हे आहे की ही गोष्ट भारत देशातली नाहीये तर नेपाळमधली आहे। नेते जनतेचे नोकर असतात हे नेपाळचे पंतप्रधान बालन शाह यांनी सिद्ध केले। नायक सिनेमामधल्या अनिल कपूर सारखे बालन शाह यांनी असे काही निर्णय घेतले की ज्यामुळे संपूर्ण जगामध्ये सध्या बालन शाह यांच्या निर्णयांची चर्चा आहे। नेपाळच्या सरकारी शाळांमध्ये गरिबाची मुलं हे अधिकाऱ्याची मुलं, उद्योगपतीची मुलं, मंत्र्याची मुलं आणि पंतप्रधानांची मुलं एकत्र शिकणार आहे। बालन शाह यांनी अनेक धाडसी निर्णय घेतलेत आणि त्याची अंमलबजावणीही केली आहे। बालन शाह यांना जे शक्य झालं ते भारतात होऊ शकतं का, किंवा आपल्या नेत्यामध्ये असे धाडसी निर्णय घेण्याची हिंमत आहे का, हे सगळं बघूया या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय विषय चौकातला। नेपाळमध्ये जनजी मुलांच्या आंदोलनानंतर तिथलं सरकार कोसळलं हे आपण काही महिन्यापूर्वी बघितलं। सगळे भ्रष्टाचारी सत्ताधारी सळो की पळो करून सोडले होते। खरं तर आजच्या घडीला भारताला याची सगळ्यात जास्त गरज आहे। पण आपल्याकडे कधी असं घडल असं वाटत नाही। आपल्याकडे कार्यकर्त्यांना सतरंजा उचलण्यात आणि दादा भाऊ ताई यांच्या मागे मागे फिरण्यात जास्त धन्यता वाटते। त्यामुळे आपल्या नेत्यांचं भागून जातं। तर नेपाळमध्ये जनजीने सत्ता उलथून लावली व पुन्हा निवडणुका झाल्या आणि युवा नेता बालन शाह यांचा विजय झाला। अवघ्या 35 वर्षांचे बालन शाह इंजिनियर आहेत। ते रॅपरही होते। त्यांनी आपल्या बंडखोर गाण्यामधून जनतेला साथ घातली आणि राजकारणात उतरले। राजधानी काठमांडूचे ते महापौर सुद्धा होते आणि जनजी आंदोलनाचे सूत्रधार होते बालन शाह आणि सध्या ते नेपाळचे पंतप्रधान झाले आहेत। नेपाळमधल्या भ्रष्ट सिस्टीमवरती त्यांनी पहिलं सर्जिकल स्ट्राईक केला। त्यांनी आपल्या मंत्रिमंडळामध्ये अशी माणसं नेमली ज्यांना त्या खात्याचा अनुभव आहे। नाहीतर आपल्याकडे क्रीडा मंत्र्यालाच बॅट पकडता येत नाही। क्रिकेट असोसिएशनचे सगळे अध्यक्ष राजकारणी आहेत ज्यांचा खेळाशी काही संबंध नाही। हे एक फक्त उदाहरण आहे, बाकी सगळ्या क्षेत्रात हीच परिस्थिती आहे। बालन शाह यांनी मंत्रिमंडळ कसं बनवलं तर अर्थमंत्रीपद हे स्वर्णिम वागळे यांना दिलं की ज्यांना वर्ल्ड बँकमध्ये 25 वर्ष काम केल्याचा अनुभव आहे। आरोग्य मंत्रीपद दिलं निशा मेहता यांना, कारण त्या दिल्ली एम्स मध्ये नर्स होत्या आणि त्यांना छोट्या मोठ्या सर्व समस्या जास्त माहिती आहे। त्यानंतर त्यांनी गृहमंत्रीपद दिलं ते काठमांडूच्या क्लबमध्ये डीजेचं काम करायचे ते सुदान गुरु यांना। संपूर्ण मंत्रिमंडळामध्ये कुणीही राजकीय घराण्यातून आलेलं नाही। बालन शाह यांनी सगळ्यात पहिलं काम केलं ते म्हणजे भ्रष्टाचारावरती प्रहार। 1990 ते 2026 यापर्यंतच्या सर्व पदावरच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी एक समिती त्यांनी नेमली। ज्यांनी भ्रष्टाचाराद्वारे बेकायदेशीर संपत्ती जमा केली त्यांना कुठल्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही, असा थेट इशारा त्यांनी दिला। बालन शाह यांनी सत्तेत येताच मंत्र्यांसाठी आणि नेत्यांसाठी असलेलं व्हीआयपी कल्चर बंद केलं आहे। कायद्यासमोर सगळे सारखे आहेत हे सिद्ध करण्यासाठी नेपाळमधल्या मोठ्या नेत्यांच्या अवैध कामावरती त्यांनी बुलडोझर लावला। नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना गेल्या वर्षीच्या आंदोलनामध्ये निष्काळजीपणा दाखवल्याच्या आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली। रमेश लेखक जे की त्यावेळी गृहमंत्री होते त्यांनाही याच प्रकरणामध्ये अटक केली गेली। त्यानंतर माजी ऊर्जा मंत्री दीपक खडका यांना लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये अटक करण्यात आली। काठमांडू आणि परिसरामध्ये गुन्हेगारी टोळ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी ऑपरेशन सेफ्टी राबवण्यात आलं आहे। एप्रिल 2026 मध्ये काठमांडू पोलिसांनी विविध भागांमधून 33 कुप्रसिद्ध गँगस्टर्सला अटक केली। अशा विविध भागातून 125 जणांना ताब्यात घेतलं। सप्टेंबर 2025 मध्ये जेव्हा जनजी आंदोलन चालू होतं त्या दरम्यान नेपाळच्या तुरुंगातून सुमारे 12,040 कैदी पळून गेले होते। बालन शाह सरकारनं यापैकी 8,225 कैद्यांना पुन्हा जेलमध्ये टाकले।
बालेन शाह यांनी सत्तेत येण्यापूर्वीच वचन दिलं होतं की राजनैतिक पदावरती राजकीय कार्यकर्त्यांच्या ऐवजी तज्ज्ञ आणि पात्र व्यक्तींची नियुक्ती केली जाईल। त्यामुळे या सगळ्यांची हकालपट्टी करून त्या जागी आता पात्र आणि अनुभवी व्यक्तीला बसवलं जाईल। म्हणजे वशिलेबाजीचा विषय संपला। सगळ्यात मोठा निर्णय घेतला तो म्हणजे शिक्षण क्षेत्रातला। सर्व खाजगी शाळांना त्यांच्या एकूण विद्यार्थी संख्येच्या 10% जागा गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत ठेवणं अनिवार्य केलं आहे। तसेच शाळा आणि महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या सर्व राजकीय पक्षांचे झेंडे आणि कार्यालय 7 दिवसांमध्ये शाळांमधून हटवण्याचे आदेश दिलेत आणि ज्या खाजगी शाळांची नावं परदेशी आहेत, उदाहरणार्थ ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, त्यांना वर्षाच्या अखेरपर्यंत आपल्या शाळेची नावं बदलायची व नेपाळी संस्कृतीशी संबंधित नावं ठेवायची बंधनकारक केले। खाजगी शाळांना पर्याय म्हणून आणि सरकारी शाळांचा दर्जा सुधारण्यावरती त्यांनी आता जास्त भर दिलाय। आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे रुग्णालयाच्या संदर्भातला। 10% बेड मोफत देणं अनिवार्य करण्यात आलं आहे। हा नियम संपूर्ण नेपाळमध्ये खाजगी व सरकारी रुग्णालयाला लागू केलाय। विशेष म्हणजे सर्व रुग्णालयांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या खाटा व मोफत उपचार घेत असलेल्या रुग्णांची माहिती रिअल टाइममध्ये सरकारी पोर्टलवरती अपडेट करावी लागेल। बालेन शाह यांच्या नेतृत्वाखाली नेपाळच्या सरकारनं सरकारी कारभारामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रतिपक्ष पोर्टल तयार केलंय। यावरती लोक आपल्या समस्या नोंदवू शकतात। सरकारने एखादा निर्णय घेतला तर तक्रार करू शकतात आणि विरोधी मतही मांडू शकतात। नियम मोडणारा व्यक्ती कितीही मोठा असू दे, कितीही मोठा अधिकारी असू दे, नेता असू दे, त्याच्यावरती दंड लावा, असा अतिशय क्रांतिकारी निर्णय बालेन शाह यांनी घेतलेला आहे। ज्याला स्वतःची नाही देशाची चिंता आहे तोच नेता असे धाडसी निर्णय घेऊ शकतो। हे नेपाळ सारखा देश करू शकतो तर आपला देश का नाही? पण आपल्या भारत देशात सरकारी शाळा बंद पडल्या। सरकारी दवाखाने फक्त नावालाच आहेत। सरकारी शाळा आणि दवाखाने तर सोडाच, जे सरकार विरुद्ध सोशल मीडियावरती बोलतात त्यांचे तर डायरेक्ट अकाउंटच ब्लॉक केलेत। यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे। शिकलेला आणि सुशिक्षित नेता आणि शिकलेला अधिकारी असणं महत्त्वाचं आहे। तर नेपाळच्या या बदललेल्या सरकारबद्दल आणि त्यांच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपला विषय चौकातला या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।